माझ्यासाठी खास इथं उपस्थित राहिल्यात, हा क्षण मात्र मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही। आज पाहतायत सगळ्या गोष्टी। आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की ज्या दिवशी तुम्ही आम्हाला सोडून गेले, हक्काच्या आणि माझ्या हातामध्ये तुम्ही श्वास सोडला, त्यावेळेस मी तुम्हाला म्हणत होतो की उठा, भविष्यात माझं काय होईल तुम्ही मला सोडून गेले तर। पण आज इथं माझं काय होईल हे तुम्ही 30 वर्षापासून करून ठेवलेलं होतं। आज जे छत्र माझ्या डोक्यावरून हरपलं, आज हे छत्र खरं म्हणजे तुम्ही 30 वर्ष माझ्या जीवनात माझ्यासाठी बांधत होते, म्हणून जेव्हा दुःखाचा पहाड माझ्या अंगावरती आला त्यावेळेस हे समोर बसलेलं छत्राने दुःख माझ्यापर्यंत येऊन दिलेलं नाही। म्हणून मी आपल्याला विश्वास देतो, आपल्याला संपूर्ण व्यासपीठ मुख्यमंत्री साहेब आपल्या सोबत खंबीरपणे उभा आहेत। भविष्याच्या माझ्या जीवनामध्ये मी नगर राऊरी पाथर्डी मतदारसंघाला कुठल्या गोष्टींपासून कधीच वंचित ठेवणार नाही। भविष्यामध्ये माझा शेवटचा श्वास ज्या पद्धतीने कर्डिले साहेबांनी जनतेसाठी घेतला, मी आपल्याला विश्वास देतो माझाही शेवटचा श्वास हा सर्वसामान्य जनतेसाठीच मी घेईल। आणि भविष्यामध्ये निश्चित तुमच्या रूपात आज सर्वजण मला पाहताय, साहेबांना मात्र मी कधीच कोणाच्या हृदयातून कमी होऊन देणार नाही। यासाठी मी रात्रंदिवस काम करेन, कष्ट करेन, पण जनतेची नाळ मात्र कधीच तुटून देणार नाही। आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे। आपण जे मला प्रेम देतायत, मी याचा आयुष्यभर ऋणी आहे। आयुष्यात मी सगळं काही विसरू शकतो, म्हणजे ह्या काळात मला ज्यांनी म्हणजे तुम्ही सर्वांनी जी साथ दिली ही मात्र मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही। म्हणून आपण भविष्यासाठी काळजी करू नका। फडणवीस साहेबांचं विशेष प्रेम आणि लक्ष आपल्यावरती आहे। आपल्याला मी त्यांच्या वतीने संपूर्ण व्यासपीठाच्या वतीने शब्द देतो की भविष्यात मी आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडून देणार नाही, हा माझा शब्द आहे। एवढंच या निमित्तानं सांगतो। आपण जे प्रेम देताय, स्नेह देताय, मी त्याचा आदर करतो। 6 महिन्यापासून तुम्ही माझ्यासाठी रात्रंदिवस मला माझ्या परिवाराला धीर देण्याचं काम केलंय। गेल्या 15-20 दिवसापासून तुम्ही रात्रंदिवस या उन्हाच्या कारामध्ये माझ्यासाठी पळतायत। निश्चितपणे भविष्य आणि माझं आयुष्य हे सर्वसामान्य जनतेसाठीच मी शेवटपर्यंत काम करत राहीन, एवढंच या निमित्तानं सांगतो। आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे, सर्वांचे मनापासून आभार। आपल्याला सर्वांना हीच मी नम्र विनंती करतो की येत्या 23 तारखेला आपण अनुक्रमांक नंबर 1 समोरील कमळ ह्या चिन्हासमोरील बटन दाबून मला व व्यासपीठावर बसलेल्यांना ताकद देण्यासाठी प्रचंड बहुमताने मला विजय करावा। हा विजय पूर्णपणे आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांना समर्पित राहील, एवढंच या निमित्तानं सांगतो। आपल्या सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री साहेबांचे, पंकजाताईंचे, आमचे ज्यांनी मला वडिलांप्रमाणे प्रेम दिलंय, विखे पाटील साहेब, रामजी शिंदे साहेब, मोनिकाताई, ज्या स्वतःच्या निवडणुकीत एवढ्या पळाले नाही जेवढे आज खरं म्हणजे माझ्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत, प्रसादजी लाड साहेब, संपूर्ण व्यासपीठ, सर्वांचे मनापासून आभार। सुजय दादांचे आभार। आणि आपल्या सर्वांना भविष्याच्या वाटचालीमध्ये निश्चित व्यासपीठाच्या वतीने आपल्याला शब्द आणि विश्वास आहे की आपण ज्या अपेक्षा आणि इच्छा माझ्याकडनं ठेवतायत, संपूर्ण इच्छा आणि अपेक्षा 2029 पर्यंत तुम्हाला सगळ्या पूर्ण झालेल्या 100% पाहायला मिळतील, एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। जय श्रीराम। धन्यवाद, धन्यवाद दादा। यानंतर व्यासपीठावरील आपल्या सर्वांचं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचं धुरंधर नेतृत्व, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान आणि व्यासपीठावरील सर्वांचाच एकत्रित सन्मान आपले सर्वांचे लाडके माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि संग्राम भैया जगताप हे